शेतकरी मित्रांनो, राम राम नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी असेल, गहू उत्पादक शेतकरी असेल, ज्वारी उत्पादक शेतकरी असेल किंवा इतर शेतकरी, ताजी बातमी आपण या सर्व शेतकरी बांधवासाठी घेऊन आलेलो आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, गहू आणि ज्वारी नव्याने बाजारात आता आलेली आहे. गव्हाची यंदा परिस्थिती कशी, ज्वारीची परिस्थिती कशी, काय मार्केट सुरू आहे ते सुद्धा आपण बघूया. विनंती आहे, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ मात्र पूर्ण बघा. मित्रांनो, सुरुवात करतो एकदा ताज्या बातमीने. ताजी बातमी अशी की नवीन गहू बाजारात यंदा दर काय राहणार, निर्यातीमुळे भाव तेजीत. धुळे जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठामध्ये आठवडाभरापासून नवीन गहू ज्वारीची आवक सुरू. भरपूर ठिकाणी आता नवीन गहू ज्वारीची आवक सुरू झालेली आहे. मित्रांनो, उन्हाळ्याची चाव लागताच खान्देशसह राज्यातील प्रमुख बाजारपेठेमध्ये नवीन गहू आणि ज्वारीची आवक सुरू झाली आहे. अत्याधुनिक यंत्रसामुग्री, सुधारित वाण आणि खतांचा योग्य वापर यामुळे यंदा गव्हाचे प्रति हेक्टर उत्पादन वाढले असले तरी केंद्र सरकारने निर्यातीला दिलेली परवानगी आणि ज्वारीच्या उत्पादनातील घट यामुळे बाजारातील समीकरणे बदलली आहे. यंदा परतीच्या पावसाने चांगली साथ दिल्याने जमिनीतील ओलावा टिकून राहील. परिणामी गव्हाच्या उत्पादकतेत मोठी वाढ झालेली आहे. रब्बी हंगामात गव्हाचा पेरा वाढल्याने बाजारात गव्हाची आवक आता गतीने सुरू झाली आहे. मात्र दुसरीकडे ज्वारीचे क्षेत्र सुमारे 2 लाख हेक्टरने घटल्याने यंदा ज्वारीचे दर वधारलेले आहेत. धुळे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्वारीचे नुकसान झाल्याने बाजारपेठेत सध्या ज्वारी भाव खात आहे, तर मक्का व अन्य धान्यांना मोठा फटका बसल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. मित्रांनो, निर्यात मंजुरीचा परिणाम. केंद्र सरकारने नुकतीच 25 लाख टन गहू निर्यातीला मंजुरी दिली आहे. देशांतर्गत साठा पुरेसा असल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी असल्याने हा निर्णय घेण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीपेक्षा म्हणजे MSP 2585 रुपये अधिक भाव मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे घाऊक बाजारदरात स्थिरता असून भाव पडण्याची भीती दूर झालेली आहे. म्हणजे गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा आहे की गव्हाचे भाव हे वाढतच जाणार आहे. आता आडत बाजारात सद्यस्थिती काय मित्रांनो, घाऊक बाजारात गव्हाचा सरासरी दर 2600 ते 2800 रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहे. तर लोकवन गहू 2600 ते 2650 रुपये, चंदोसी गहू 3000 ते 3100, तर 147 गहू 2700 ते 3000, 2198 गहू 2700 ते 2800. ज्या गावाची प्रतवारी गहू मशीन क्लीन आहे अशा गावाला 3300 रुपयापर्यंत उच्चांकी भाव मिळत आहे. तर मित्रांनो, यंदा खर्च देखील वाढलेला आहे. यंदा गव्हाची उत्पादकता वाढलेली आहे आणि खर्चही वाढलेला आहे. आता कापसाच्या भावाकडे वळूया. मित्रांनो, पुलगाव येथे मध्यम स्टेपल कापूस जास्तीत जास्त 8010 पर्यंत जाताना दिसत आहे. पुढील बाजार समिती पटापट बघू. बार्शी टाकळी जास्तीत जास्त 8010 रुपये. त्यानंतर किल्ले दारूर जास्तीत जास्त 7969 रुपये. त्यानंतर वरोरा शेगाव जास्तीत जास्त 8010 रुपये. त्यानंतर हिंगणघाट जास्तीत जास्त 8010 रुपये. त्यानंतर सिंधी सेलू जास्तीत जास्त 8010 रुपये. त्यानंतर भिवापूर जास्तीत जास्त 7790 रुपये. त्यानंतर कोपरना जास्तीत जास्त 7550 रुपये. त्यानंतर काटोल जास्तीत जास्त 7600 रुपये. त्यानंतर वरोरा जास्तीत जास्त 7750 रुपये. त्यानंतर देऊळगाव राजा जास्तीत जास्त 7795 रुपये. त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त 7760 रुपये. त्यानंतर अकोला बोरगाव मंजू जास्तीत जास्त 8010 रुपये. त्यानंतर अकोला जास्तीत जास्त 8010 रुपये. त्यानंतर जालना हायब्रिड कापूस 8010 रुपये. त्यानंतर वडवणी जास्तीत जास्त 7929 रुपये. त्यानंतर समुद्रपूर जास्तीत जास्त 8010 रुपये. त्यानंतर सावनेर जास्तीत जास्त 7550 रुपये. त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त 7625 रुपये. त्यानंतर केज बीड खाजगी बाजार 7900 रुपये. त्यानंतर धारूर बीड खाजगी बाजार 7632 रुपये. त्यानंतर वसमत परभणी जास्तीत जास्त 7475 रुपये. त्यानंतर पांढरकवडा यवतमाळ 7700 रुपये. जाताना नक्की लाईक सबस्क्राईब करा, जेणेकरून दररोजचे अपडेट तुम्हाला घरबसल्या बघायला मिळेल. धन्यवाद.